हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर चला आज मी बनवत आहे दुधाची खीर. त्या दिवशी भोपळ्यांच्या पुऱ्या बनवल्या होत्या ना, काशीफळ भोपळ्याच्या, त्याच्यासोबत जी खीर खाल्ली होती तीच खीर ही आता बनवत आहे. तर बघा मैत्रिणींनो, सुरुवातीला 1 लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं. ते गरम करायला ठेवलेलं आहे, उकळायला येईपर्यंत. म्हटलं इकडं शेवया आपल्या गरम करून घ्यावात. मग शेवया बाजारातून आणलेल्या आहेत, छोट्याशा बारीक नाजूक शेवया आहेत एकदम. आणि त्या तूप टाकून भाजून घेते. त्याच्यानंतर काजू, बदाम हे पण तुपामध्ये थोडंसं भाजून घेते. भाजल्यानंतर चवीला चांगली लागते खीर. माझ्याकडे बघा आता काजू, बदामच होते म्हणून मी तेवढंच घेतलं. बाकी तुम्ही बेदाणे किंवा मनुके, अजून तुम्हाला चारोळ्या असं तुम्ही टाकू शकता, पिस्ता. बघा तर दूध गरम झालेलं आहे, उकळून घेतलं. त्यात मी 1 वाटी साखर टाकलेली आहे. 1 वाटी म्हणजे आमच्यात गोड कमी लागतं म्हणून मी 1च वाटी टाकली आहे. तुम्हाला आवडेल तसे साखर टाकू शकता. नंतर शेवया टाकलेल्या आहेत त्याच्यात. नंतर काजू, बदाम उकळामध्ये मस्त खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलं होतं. नंतर विलायचीची पावडर टाकली. तर बघा सगळं मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर त्यात 1-2 चमचे तूप टाकते. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही टाका. तूप टाकल्यानंतर परत चव चांगली लागते त्याची म्हणून टाकायचं तूप. मस्त उकळी आलेली आहे. तर आता त्याच्यावर थोडंसं अर्धं झाकण ठेवायचं आणि मस्त 15-20 मिनटं बारीक गॅसवर शिजून द्यायची. शेवया मस्त शिजून जातात आणि घट्ट अशी दूध खीर होती चांगली. तर बघा मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला हे आजची रेसिपी. तुम्ही पण प्रयत्न करून बघा कशी म्हणजे माझं साधं सोपं आपलं मी करत असते. जास्त काही जास्त टाकण्याच्या भानगडीत पडत नसते. तर बघा कशी वाटली तुम्हाला आजची खीर, तर नक्की कमेंटमध्ये करून कमेंट सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या पुरतं एवढंच. बाय बाय मैत्रिणींनो.